1 एप्रिलच्या सकाळी ओरॅकल कंपनीच्या HR ने जवळपास जगभरातल्या जेवढ्या पण ओरॅकल कंपन्याच्या 30,000 जणांना हा मेल पाठवला. तर हा मेल काय प्रमोशनचा नव्हता. हा मेल होता की सरळ तुम्हाला कंपनीतून काढून टाकलेले आणि त्यामध्ये त्यांनी रिझनसुद्धा मला नाही वाटत त्यामध्ये रिझनसुद्धा त्यांनी मेन्शन केलं होतं. तर हा मेल आला आणि 1 एप्रिलला आला म्हणून सगळ्यांना असं वाटलं होतं की एप्रिल फूल आहे की काय, पण एप्रिल फूलसुद्धा नव्हतं. तर या मेलमध्ये त्यांनी सरळ राईट केलेलं आहे की तुम्हाला आता ही कंपनी सोडावं लागेल, तुम्हाला कंपनीने काढून टाकलेलं आहे. तर रिझनसुद्धा मला नाही वाटत व्हॅलिड रिझन असेल, तर टोटली इनव्हॅलिड रिझन आहे. तुम्ही स्क्रीनवर आता बघू शकता. तर काय झालं असेल, कंपनीने एवढे एम्प्लॉई का काढून टाकले? 30,000 म्हणजे इट्स नॉट जोक. कारण तेच 30,000 मधले 20,000 जवळपास गावाकडचे मुलं असतील, कुठले पण मुलं असतील, जबाबदारी असेल त्यांच्यावरती आणि कंपनीने त्यांना मेल केला की तुम्हाला आता कंपनी सोडावं लागेल. कसं वाटतं? तिथं जर आपण असतो तर आपल्याला समजलं असतं. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे. तर ओरॅकल कंपनीने असं का केलं असेल, पूर्ण माहिती तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे मी. कारण IT कॉम्प्युटर सध्या इतकं बूम झालं होतं ना, पण सध्या इतका ट्रेंड खाली आलेला आहे ना खूप. तर ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला भेटतील आणि IT कॉम्प्युटर फील्ड सध्या काय चालू आहे हे सुद्धा तुम्हाला शिकायला भेटेल. तर नमस्कार, मी ओम जगताप. तुम्ही बघता ओम जगताप यूट्यूब चॅनल. नवीन आले असतील तर फटाफट सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मराठीमध्ये डेली काही ना काही अपडेट तुम्हाला भेटत असणार आहे. कारण आपली मराठी सगळ्यात भारी आणि जेवढी मराठी जपतील तेवढी मराठी जपण्याचा प्रयत्न करा. तर चला, कुठलाही टाईमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर ओरॅकल कंपनी तुम्हाला माहितीच असेल, खूप मोठी कंपनी आहे आणि सॉफ्टवेअर कंपनी आहे. तर ओरॅकलने खूप मोठा झटका दिलेला आहे 30,000 कर्मचाऱ्यांना. कारण 30,000 म्हणजे जोक नाही आहे, हा मोठा झटकाच आहे. कारण याच्या आधी जर बघितलं तर खूप वेळा IT कॉम्प्युटरमध्ये असं झालं की खूप साऱ्या जणांना नारळ दिलेले. नारळ म्हणजे याचा अर्थ की काढून टाकणे. खूप साऱ्या मुलं असतील किंवा खूप सारे एजेड असतील, तर आता जे काढलेले त्यांना एक्सपिरियन्स असं काही नाही की जे फ्रेशर होते. तुम्हाला असं वाटत असेल की हा डाऊट काढून टाका, कारण भरपूर सारे जणांना असं वाटतं की फ्रेशर काढून टाकलेले. फ्रेशर नव्हते, त्यांना 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतरसुद्धा त्यांना कंपनीने काढून टाकलं. तर विचार करा किती. आता काही काही मुली असतील, घरची जबाबदारी असेल, एकटी मुली कमावणारी असेल आणि तिला जर तो मेल आला तर कसं वाटेल? आणि पहिली कंपनी जर बघितली तर पहिल्या कंपन्यांनी पण एम्प्लॉई काढलेले खूप साऱ्या कंपन्या आहे. आता विप्रो झाली, खूप साऱ्या TCS झाली, तर खूप 12,000 जण काढलेले. पण हे 30,000 म्हणजे आकडा खूप वर गेलेला आहे. हा 2026मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आकडा आहे 30,000. तर नोटीस तरी द्यायची आधी, कमीत कमी नोटीस तरी द्यायची. काय काही कंपन्या पहिले नोटीस देता, त्यानंतर मग तुम्हाला रिमूव्ह करता. पण यांनी नोटीस पण नाही दिली. सरळ 1 तारखेला मेल पडला आणि खूप साऱ्या जणांना वाटलं की एप्रिल फूल झालं. की एप्रिल फूल नव्हतं. नंतर दुसऱ्या दिवशी धक्का बसला. तर हे अवघड आहे. त्यामुळे मला म्हणजे मुलांना एवढंच सांगायचं आहे की IT कॉम्प्युटर ॲडमिशन घेण्याआधी नीट विचार करून घ्या. जर तुम्हाला कुठंतरी रेफरन्स वगैरे भेटत असेल तर या फील्डमध्ये उतरा. कारण आजकाल रेफरन्स खूप महत्त्वाचं आहे, खरं सांगतो. कारण असे भरपूर सारे कॉलेज आहे की ज्यांच्या प्लेसमेंट नाही होत मुलांच्या, आणि प्लेसमेंट जर झाल्या नाही ना, इकडे तिकडे भर काढावं लागतं आणि कोर्स करावं लागतं. तर असा मेल जर बघितला, यू हॅव टू रिझाईन फ्रॉम युअर जॉब, तर कसं वाटतं? खूप साऱ्या गोष्टी आहे. तर एकदम वाईट वाटतं. कारण ही कधी कधी आपल्याला ऑफर लेटरची इतकी आतुरता असते ना, ऑफर लेटर भेटल्यानंतर इतकं भारी वाटतं. पण ज्या वेळेस तुम्हाला हा मेल येतो, यू हॅव टू रिझाईन फ्रॉम युअर जॉब, त्यानंतर जे दुःख असतं ना आपल्या मनात, तो फक्त ती व्यक्ती किंवा तो माणूसच समजू शकतो. त्यामुळे ही गोष्ट साधी नसते. ज्याच्यावर बितते ना त्यालाच ही गोष्ट कळते. तर आता ती ओरॅकल मोठी कंपनी आहे, त्यांना काहीच घेणं देणं नसतं. IT इंडस्ट्रीमध्ये हे खूप कॉमन झालेलं आहे आजकाल. कारण पुण्यामध्ये मी आता भरपूर साईटवरती हिंडतो, खूप साऱ्या जागी बघितलेलं आहे. अक्षरशः मुलं आता वॉक इनला जर गेलं तर लाईनीत लागावं लागतं. खूप सारे 2-2 तास मुलं लाईनीत उभं राहतात. कधी कधी पूर्ण दिवस निघून जातो पण नंबर नाही लागत. त्यामुळे माझं एक तुम्हाला चांगला प्रेफरन्स जायचं जर ठरलं तर तुम्हाला जर IT कॉम्प्युटर करायचं असेल तर नीट विचार करा. नीट विचार करा आणि मगच IT कॉम्प्युटर ॲडमिशन घ्या. कारण इतके हाल चालू आहे ना दादांनो, खरं सांगतो. हे तुम्हाला कोणीच नाही सांगणार. हे कोणी नाही सांगणार. तुम्हाला फक्त आकडा सांगतील, तुला 12 आणि 13चं पॅकेज भेटेल. पण तू जेव्हा डिग्री पासआउट होशील तेव्हा तुला समजेल की 12-13 हजारचा सुद्धा जॉब भेटणं मुश्किल झालं आहे. तर का घेतला असेल ओरॅकल कंपनी एवढा मोठा डिसिजन की 30,000 जणांना मेल केला आणि त्यांच्या नोकऱ्या गेल्या? काय झालं असेल असं? तर हीच माहिती आता तुम्हाला मी सांगतो.
ऑरेकल ही टॉप मोस्ट जगातली टॉप बेस्ट कंपनी आहे आणि ही कंपनी डेटाबेस पुरवते सिक्युअर करण्यासाठी प्लस तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी. आणि 1977मध्ये ही लॅरी इलिसनने ही कंपनी स्थापन केली होती. आज बघायला गेलं तर मायक्रोसॉफ्ट नंतर जगातली टॉप मोस्ट सेकंड ही कंपनी आहे ओरॅकल. कारण टॉप 1 जर बघितलं तर मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्यानंतर जर बघितलं तर आपली ओरॅकल सॉफ्टवेअर कंपनी ही टॉप सेकंडमध्ये येते. आणि कोडिंगमधली जावा लँग्वेज जी असते ना ती ह्याच कंपनीने बनवली आहे आणि हीच कंपनी प्रोव्हाइड करते. तर जेवढे जावा फुल स्टॅक डेव्हलपर वगैरे असतील तर जावा ह्याच कंपनीने बनवली आहे ओरॅकल. आणि क्लाउड ऑल्सो प्रोव्हाइडिंग इन ह्यूज अमाऊंट, तर क्लाउडसुद्धा प्रोव्हाइड करते ही कंपनी ह्यूज अमाऊंटमध्ये. क्लाउड जरी पुरवत असेल तरी पण ॲमेझॉन आणि गुगलसारख्या कंपन्यांना अजून पण टक्कर नाही देऊ शकत. याचं रिझन काय असेल? ॲमेझॉन आणि आपली गुगलला का टक्कर देऊ नाही शकत? कारण ओरॅकल कंपनीला त्याचे डेटा सेंटर कमी पडत आहे आणि त्यानंतर एक एक चिप खरेदी करायला लागते, लाखो डॉलर्स खर्च करावा लागता कंपनीला. त्यानंतर त्यांचे डेटा सेंटर वगैरे ते वाढतात. आणि 1 मंथ ॲगो जर बघितलं तर ह्या कंपनीने AI तर त्यांचा जो प्रोजेक्ट चालू होता AI तर ते खरेदी करण्यासाठी जवळपास $165 अब्ज खर्च केले आहे. तर याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ले ऑफ वाढलेले आहे, त्यामुळे कंपनीने खूप सारे जणांना रिमूव्ह केले असेल का? तर हेच कारण आहे त्याचं. कारण एवढा खर्च करून बसली कंपनी तर तो खर्च कुठेतरी वसूल करावा लागणार आहे. कारण एवढे खर्च केल्यानंतर कंपनीला तुम्हाला सोपं वाटतं, कंपनी एवढ्या जणांचं मॅनेजमेंट करते, बट अवघड असतं. पण एवढा खर्च करून जर सक्सेस नाही भेटला तर अशा प्रकारे कंपनी तुम्हाला काढून टाकू शकते. त्यामुळे तुम्हाला अजून पण सांगतो, डिपेंड नाही राहायचं कोणत्याच गोष्टीवरती. स्वतःचं साम्राज्य तयार करा, स्वतःचं. नाही वाटलं यूट्यूबवरती या, मी शिकवलो तुम्हाला. कारण खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की थंबनेल बनवले, एडिटिंग, खूप सारे सॉफ्टवेअर तुम्हाला कोणची वापरावं लागतात, व्हिडिओ कसा अपलोड करायचा, हॅशटॅग कोणचा लावायचा, सगळ्या गोष्टी मी चॅनलवरती चालू करतो आहे आपल्या. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आपल्या चॅनलवरती ते सगळे यूट्यूब रिलेटेड असणार. कारण आपला मराठी माणूस पुढं गेला पाहिजे, मराठी माणूस पुढे जाणार, मी त्याला पुढे नेणार. माझा पूर्ण सपोर्ट आहे त्या प्रत्येक मुलाला ज्याला कंटेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे. कारण ही गोष्ट अशी आहे ना भावा की लाईफ चेंज करून टाकते. सोशल मीडियामध्ये इतका पॉवर आहे ना खूप. मी आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल बघितले ना सोशल मीडिया रिलेटेड तर खूप सारे चांगले उदाहरण आहे. तर श्रीमान लेजेंड बघितला, गेमिंग करून पैसे कमवत आहे. खूप सारे असे भरपूर सारे उदाहरण आहे. आता मी जर फॅन असेल तर मनोज देचा आहे. मनोज दे आता तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही सर्च करू शकता, खूप मोठा यूट्यूबर आहे मनोज दे. तर त्याच्यापासूनच मी शिकत आलेलो आहे या बारीक बारीक गोष्टी. आज तुमच्यासमोर मी व्हिडिओ अपलोड करतो आहे तर मनोज दे सरांमुळे आज मी व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर अशा शिकत चला गोष्टी. कारण कंपनीच्या भरोशावर राहू नका. तुम्ही काय करताय? कंपनीला मोठं करताय. स्वतःचा ब्रँड तयार करा. ओम जगताप टेक कसा तयार केला, फेल्युअर सिम्प्लिसिटी व्लॉग्स कसा तयार केला, स्वतःचा काहीतरी ब्रँड तयार करा आणि इतका पुढे न्या ना की समोरचा सुद्धा म्हटला पाहिजे त्या मुलामध्ये काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. तर हे लक्षात घ्या. तर एवढे अब्ज म्हणजे मिलियन किती डॉलरचे कर्ज घेते कंपनी. का घेते? कारण त्याचा डेटाबेस वगैरे खूप सारे प्रोजेक्ट असतात, मेजर प्रोजेक्ट असतात, मायनर प्रोजेक्ट असतात. तर खूप साऱ्या गोष्टी त्यांना हँडल करावं लागतात आणि एकदा जर ती सिच्युएशन गेली निघून, त्या सिच्युएशनमधून त्यांना त्या गोष्टी हँडल नाही करता आल्या तर नंतर ते ले ऑफ्स वगैरे तुमचे जे असतात तुम्हाला कंपनी रिझाईन करायला लावते. त्यामुळे सांगतोय तुम्हाला असं काहीतरी करा आयुष्यात की जे स्वतःचं असेल. कारण तुम्ही विचार करा ना, तुम्ही जॉबला जाताय, तुम्ही आता जर एका कंपनीमध्ये जॉब करताय, तुम्ही त्या कंपनीचं काय स्टेटस वगैरे नाही ठेवू शकत, पण तुमचा स्वतःचा ब्रँड असेल, तुमचं चॅनल असेल, तुम्ही त्याची मार्केटिंग करू शकता. यालाच म्हणता. आता मी आता भरपूर साऱ्या जागी फिरतो. मला कोणीतरी आता विचारतं की तू काय करतो? मी जर सांगितलं मी यूट्यूबर आहे तर तिथंच माझी ॲड होऊन जाते यूट्यूबची. तर अशी मार्केटिंग ही नेटवर्क मार्केटिंग आहे. तर ह्यालाच म्हणते नेटवर्क मार्केटिंग. कारण जेवढे सबस्क्रायबर तुम्ही जोडशाल ना तेवढं तुमचा फायदा आहे. त्यामुळे सांगत असतो तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकण्याजोग्या आहे. यूट्यूबवरून शिका ना. यूट्यूबवरती सर्च जरी केलं ना तुम्ही, आता पुढं काय करायचं, तुम्हाला जर मार्केटिंगमध्ये उतरायचं आहे, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी अशा ज्या बिझनेस रिलेटेड जर आपण बोलायला गेलं तर बिझनेससुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि बिझनेस स्टार्ट करायला तुम्हाला आधीपासून सांगत आलेलो आहे, पैसा नाही लागत. खूप सारे जण विचार करता की बिझनेस करायचा असेल तर पैसा लागतो का? आता तू कंपनी जॉईन केली, तुला किती पैसा लागलेला आहे? आता तुझा जर खर्च काढला तर खूप मोठा खर्च होणार आहे. कारण इंजिनिअरिंग नंतर परत कुठंतरी क्लास लावले असेल, 1-2 लाख तिकडं गेले असेल, त्यानंतर कंपनीमध्ये गेल्यानंतर खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च, त्यानंतर पगार येतो जातो कुठं काहीच माहीत नाही, काहीच कळत नाही.
त्यामुळे सांगते कंपनीला मोठं करण्यापेक्षा स्वतःला मोठं करा, खूप भारी वाटेल तुम्हाला. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. तुमचा हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण आपल्याला खूप सारे जण आहे त्यांना सांगायचं आहे की तुम्ही डिपेंड नका राहू, जॉबवर डिपेंड नका राहू, तुमचं सेकंड काहीतरी चालू करा, साईड बाय साईड बिझनेस चालू करा तुमचा. कारण एका गोष्टीवरती खरीच डिपेंड नाही राहायचं. ठीक आहे जॉब वगैरे करा, कारण जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी भेटत नाही तोपर्यंत ठीक आहे जॉब, बट जॉब परमनंट ठीक नाही. तर चला, ही माहिती जर आवडली तर नक्की शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.